हॅलो. तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा मुरुमाचे डाग किंवा वांगाचे डाग किंवा काळे डाग पडलेले आहेत का? आणि आता उन्हाळ्यामुळे तुमचा चेहरा निस्तेज आणि काळा पडलेला आहे का? तर त्यासाठी ना आज मी घरगुती ना D10 क्लीनअप तुमच्याशी शेअर करणार आहे आणि याचा रिझल्ट ना इतका भारी आहे ना. आणि खरं सांगू का, मी सुद्धा ना यूट्यूबवरती पाहून हे गेल्या वर्षी एकदा ट्राय केलं होतं. कारण गेल्या वर्षी हे जे आहे ना क्लीनअप हे खूप व्हायरल झालं होतं इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला. आणि तेव्हापासून मी ना 8 दिवसातून एकदा तरी करते आणि खरंच याचा जो रिझल्ट आहे ना खरंच खूप भारी आहे. तुम्ही माझी स्किन पाहिलेलीच आहे. तर त्यासाठी ना प्रिपरेशन अगोदर करून घेऊ, मग पुढे तुम्हाला सगळं डिटेल मी सांगणारच आहे. तर त्यासाठी ना आपल्याला ही हळद जी आहे ना, आपली किचनमधलीच हळद जी घ्यायची आहे ती आपल्याला ना तव्यावरती रोस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे अगदी तपकिरी कलर येईपर्यंत ती भाजून घ्यायची आहे. त्यानंतर 2 चमचे बटाट्याचा रस, 2 चमचे टोमॅटोचा रस, त्याचबरोबर मध, त्याचबरोबर दही आणि कॉफीचा एक पाऊच आपल्याला घ्यायचा आहे. आणि एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि तुम्ही ना आता माझा ओरिजिनल चेहरा पाहून घ्या. गेले 2 ते 3 दिवस ना मी तुमच्याशी असेच सोपे सोपे रेमेडीज शेअर करते आणि चेहरा खरंच खूप छान झालेला आहे. फक्त व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी शेअर करत नाही. आता उन्हाळ्यात माझीसुद्धा स्किन खरंच खूप खराब झाली होती आणि आत्ता या 2-4 दिवसात ना खरंच खूप मस्त झालेली आहे स्किन. तुम्हाला दिसतंयच. मी कुठलाही फिल्टर वगैरे वापरलेला नाही आणि माझ्या मोबाईलचा कॅमेराही तितकासा ब्राईट नाही आहे. त्यामुळे ओरिजिनल चेहरा तुम्हाला दिसतोय. थोड्या फार प्रमाणात माझ्याही चेहऱ्यावरती डाग आहेत. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ना आपल्याला कुठलंही म्हणजे चेहऱ्यावरती फेस पॅक लावायचं असेल किंवा कुठलीही प्रक्रिया करायची असेल ना, तर चेहरा क्लीजिंग करणं किंवा क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या घरातलंच नॅचरल आणि एकदम इफेक्टिव्ह क्लीजिंग म्हणजे दूध आणि बेसन पीठ. तर याचं पातळ असं 2 चमचे मी मिक्स केलं होतं. थोडंसं बेसन पीठ आणि कच्चं दूध मी घेतलं होतं आणि त्यानेच मी ना अगदी 5 मिनिटापर्यंत, खरं सांगते, अगदी हलक्या हातानं खूप मस्त अशी मसाज केली. कारण ही मसाज आहे ना, इथूनच खरं तर आपल्या स्किनचा ग्लो सुरू होतो. इतकी मस्त क्लिन्झिंग होते. पूर्ण जो डर्ट असतो ना, तो पूर्णपणे निघून जातो आपल्या स्किनमधला. आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो फेस पॅक आपण जे काही वस्तू घेतलेल्या आहेत ना, तर तो रेडी करायचा आहे. तर त्यासाठी ना हळद आपण आता मी जास्त भाजून ठेवलेली आहे, कारण मला पुन्हा पुन्हा लागणार आहे. तर 1 चमचा ती भाजलेली रोस्ट केलेली हळद घ्यायची आहे, दही घ्यायचं आहे. सगळं जे काही आपण वस्तू घेतलेल्या आहेत, 1 चमचा टोमॅटोचा रस, 1 चमचा बटाट्याचा रस, दही, मध, कॉफी सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि ना एकदम थोडंसं बेसन पीठ त्यामध्ये टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही, एकदम थोडंसं. आणि पातळ असं करून घ्यायचं आहे. जसं फेस वॉशची कन्सिस्टन्सी असते ना, तसं पातळ करायचं आहे. आणि याने सुद्धा ना आपल्याला मस्त अशी मसाज द्यायची आहे. म्हणजे अगदी 5 मिनिटांपर्यंत एकदम हलक्या हातानं मसाज करायची. यामध्ये काय होतं, एक तर आपला फेस पॅकसुद्धा होतो, त्याचबरोबर स्क्रबिंग आणि पूर्ण आपलं म्हणजे ज्या काही मधामध्ये प्रॉपर्टीज आहेत ना, तर त्यामध्ये नॅचरल ब्लीच करण्याची मधामध्ये ताकद आहे. त्यामुळे ना ब्लीचिंग वगैरे सगळं हे या आपल्या एका स्टेपमध्ये होतं. त्यामुळे हलक्या हाताने एकदम मसाज करायची. तुमच्या चेहऱ्यावरचे वांगाचे डाग हे 100% जातात. घरगुती उपायाने वांगाचे डाग जातात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कुठल्याही प्रकारचं मी फेशियल कधी केलं नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या महागड्या क्रीम मी कधीही वापरलेल्या नाही आहेत. तर वांगाचे डाग घालवण्यासाठी मी काय केलेलं आहे ना, हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल तुम्हाला सांगणारच आहे. त्याचबरोबर ना मी आता फोटो शोधते आहे माझा, जे की 2 वर्षांपूर्वी माझ्या चेहऱ्यावरती भरपूर डाग होते. पण तो मला मिळत नाही. जर तो मिळाला ना, तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करेल आणि तुम्हाला तेव्हा विश्वास बसेल की खरंच खूप सारे वांगाचे डाग माझ्या चेहऱ्यावरती होते. आणि ते मी याच घरगुती उपायाने, आणि अजून एक उपाय आहे तो पण सांगणार आहे. मी असे 3-4 उपाय करते आणि त्याने खरंच माझे डाग कमी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे जर मसाज केली ना आपण आपल्या स्किनची, तर ना आपली स्किन टाईट होते. ब्लड सर्क्युलेशन छान झाल्यामुळं ना, म्हणजे आपली जी स्किन आहे ना, ते व्यवस्थित श्वास घेते मोकळेपणाने आणि मग ते हेल्दी राहते. आता या स्किन हेल्दी राहण्यासाठी ना, हे आपण जे काही वरतून करतोय ना, चेहऱ्याला लावतो ना, त्याचबरोबर आपण स्वतः आतून हायड्रेट असणं गरजेचं आहे. तर हायड्रेट राहण्यासाठी ना भरपूर पाणी पण आपल्याला प्यायचं आहे. त्याचबरोबर ना आता उन्हाळा चालू आहे, तर कलिंगड, काकडी, टोमॅटो अशी फळं देखील आपल्याला खाता येतील. म्हणजे कसं की हे जे फळं असतात ना, यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे आपली स्किन आपोआपच छान होत असते. तर वरतून जे तुम्ही उपाय कराल ना, त्याचबरोबर तुमच्या पोटाला पण जपायचं. सगळ्या गोष्टी या पोटातूनच येत असतात. त्यामुळे हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करायचा. जर तेलकट तुप्पट तुम्ही खात असाल ना, तर 100% वांग आणि मुरुमाचे डाग आणि मुरुम हे येतच असतात.
त्यामुळे आतून सुद्धा काळजी घेणं आपल्या शरीराची खूप गरजेची आहे. आता तुम्ही पाहू शकता काही भारी मी 5 ते 10 मिनिटांपर्यंत ना खूप हलक्या हातानं म्हणजे अगदी संध्याकाळीच मी व्हिडिओ बनवते, कारण संध्याकाळीच माझ्याकडे भरपूर वेळ असतो सगळे कामं वगैरे आवरल्यानंतर. दिवसभर तर काही मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळे काही व्हिडिओ बनवणं होत नाही. तर संध्याकाळचं शक्यतो मी बनवत असते. आता यामध्ये मी हळद जी आहे ना ती रोस्ट करून घेतलेली आहे. तर ती का घेतलेली आहे हे तुम्हाला सांगते. आता आपण कुठलाही फेस पॅक लावताना आवर्जून हळद त्यामध्ये चिमूटभर टाकतो आणि चिमूटभर जरी हळद टाकली ना तरीसुद्धा त्याचा जो येल्लोइश कलर आहे ना तो बऱ्यापैकी आपल्या स्किनवरती चेहऱ्यावरती राहतो आणि ते खूप विचित्र दिसतं. तर अशी जर आपण तव्यावरती डार्क काळी म्हणजे अगदी तपकिरी रंग होईपर्यंत हळद भाजून जर घेतली ना तर म्हणजे 90% हळदीचा कलर आपल्या चेहऱ्यावरती राहत नाही. अगदी थोडासा राहतो आणि तोही नंतर दुसऱ्या दिवशी आपण फेस वॉश केल्यानंतरनं जातो. पण जर आपण डायरेक्ट हळद वापरली ना येलो कलरची तर 2-3 दिवस तरी आपला चेहरा पिवळा दिसत असतो. आणि मग त्यानंतर आता माझा मसाज झाल्यानंतर मी काय केलेलं आहे, अजून थोडंसं बेसन पीठ या मास्कमध्ये ॲड केलेलं आहे, जेणेकरून मास्क थोडासा घट्ट होईल आणि ना हा मास्क चेहऱ्याला 10 मिनिटांपर्यंत ठेवलेला आहे. म्हणजे 10 मिनिटांपर्यंत ठेवायचा आणि त्यानंतरनं धुवून टाकायचा. आणि हा मास्क म्हणजे लावतानाच खरंच खूप स्किन माझी अशी मला सॉफ्ट जाणवत होती. आणि फक्त तुम्ही कुठलीही स्टेप जरी केली नाही आणि फक्त हा मास्क लावून जरी थोडीशी मसाज केली ना तरीसुद्धा खूप छान याचा रिझल्ट येतो. तर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण मास्क जो आहे ना चेहऱ्याचा फेस पॅक तो वाळू द्यायचा नाही, कधीही नाही. कारण पूर्ण जर आपला मास्क वाळला किंवा फेस पॅक वाळला तर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात. त्यामुळे थोडासा ओला असतानाच आपल्याला तो धुवायचा आहे. तर आता मी धुत नाहीच डायरेक्ट, मी काय केलेलं आहे गुलाबजल घेतलेलं आहे. तर गुलाबजल ना उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनसाठी ना खरं सांगते एक नंबर प्रोडक्ट आहे. आता गुलाबजलने मी काय केलं, परत मसाज केली आणि आता मी फायनली थोडासा चेहरा धुवून आलेले आहे. आणि तुम्ही पाहताय चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं म्हणजे डाग दिसत नाही, एवढा माझा चेहरा क्लीन झालेला आहे. एवढे माझे वांगाचे डाग गेलेले आहेत, एकदम पुसट आहे आणि ते पुढच्या 1-2 महिन्यात 100% जातील. आणि येल्लोसुद्धा चेहरा दिसत नाही. आता मी इतका छान धुतलेला नाही आहे तरीसुद्धा इतका काही येल्लो दिसत नाही आहे. मी फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी धुतला होता. सकाळी तर अजिबातच दिसत नव्हता. ज्या दुसऱ्या दिवशी मी धुतला ना तर अजिबात पिवळा दिसत नव्हता. आणि तुम्ही पाहू शकता इतका मस्त चेहरा झालेला आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा काळपटपणा चेहऱ्यावरती राहत नाही. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मॉइश्चरायझर आवर्जून लावायचं आहे. कारण सगळे पोर्स ओपन झालेले असतात या सगळ्या प्रक्रियेनंतर. ते बंद होण्यासाठी ना मॉइश्चरायझर लावायचं. जे काही तुमचं नाईट स्किन केअर रुटीन असेल ते करायचं. तर मी मॉइश्चरायझर लावते आणि लिप बाम लावते. तर ना अशी छान छान स्किन केअरचे व्हिडिओ ना यापुढे देखील मी तुमच्याशी शेअर करेल. हेअर केअर, स्किन केअर जे मी स्वतःवरतीच अप्लाय करते ना तेच शेअर करणार आहे. कुणाचं पाहून किंवा काही मला फरक न पडता मी काही करणार नाही. मी स्वतः करून पाहते आणि त्यानंतरच तुम्हाला सांगते. पुढचासुद्धा व्हिडिओ वांगासाठीच मी स्पेशल बनवणार आहे, ज्याचा मला खरंच खूप फरक पडलेला आहे. कुठल्या गोष्टी मी वांग घालवण्यासाठी वापरल्या आहेत ना ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि यापुढचे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आता लग्नाला जाण्या अगोदर ना ते सुद्धा असे घरगुती प्रकारचे फेशियल करू शकतात. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.